मम्मी, माझ्या कपाटातली जी सोन्याची चैन आहे ना, ती खूप जुनी झाली आहे. ती आपण विकून टाकू. आणि तसं पण आता सोन्याचा भाव खूप वाढलाय. आणि त्याच्या जागेत माझ्यासाठी एक गाडी घेऊ. अरे, तुला सोन्याबद्दल काय माहितीये का? सोनं खरेदी करणं हे एक शास्त्र आहे आणि सोनं विकणं हे शास्त्र नाहीये. सोनं नेहमी खरेदी करत राहावं रे. नेहमी वाढणारच आहे ते. आज जेवढं वाढलंय ना त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी अजून वाढेल. हे लक्षात ठेव. तुला मी एक व्हिडिओ दाखवते बघ. त्यांनी सांगितलंय गोड करेगा धमाल. हा. नमस्कार मित्रांनो. जसं आपण बघितलं अगोदरच्या व्हिडिओमध्ये की आई आपल्या बाळाला म्हणते की गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करणं हे शास्त्र आहे, गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करत राहावं. तर हा पॉईंट किंवा हा जो आत्ताचा भाव चाललेला आहे 46,500 46,600 हा जो रेट आहे हा इन्व्हेस्टमेंटकरिता कसा आहे ते आपण आज डिस्कशन करणार आहोत. काही चार्ट अनालिसिस करणार आहोत. तर हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा, ज्याच्यात आपण गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करायला हा करेक्ट टायमिंग आहे का, इथनं खाली मिळू शकतं, कुठपर्यंत वरती जाऊ शकतो, हे डिस्कशन करणार आहोत मित्रांनो. चला आपण चार्ट अनालिसिसकडे वळूयात. आपल्यासमोर हा गोल्डचा फ्युचरचा चार्ट आहे. गोल्ड MCX जो असतो त्याचा कंटिन्युएशन कॉन्ट्रॅक्टचा चार्ट आहे. गोल्ड जे आहे तुम्ही इथं बघू शकाल, गोल्डमध्ये 56,000पासून मार्क करेक्शन्स कंटिन्युअसली डाऊनफॉल तुम्हाला बघायला मिळाला. हा डाऊनफॉल ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता की 44,500 पर्यंत हा डाऊनफॉल तुम्ही बघायला मिळाला. त्याच्यानंतर काही दिवस गोल्ड जे आहे हे 44,500 ते 45,500च्या दरम्यान ट्रेड करत राहिला. या रेंजमध्ये तुम्ही बघू शकाल की ट्रेंड करत राहिला. त्याच्यानंतर मार्केटनी किंवा गोल्डनी एक ब्रेकआउट इथं काही 2-3 सेशन अगोदर इथं तुम्हाला या कन्सोलिडेशनमधनं गोल्ड बाहेर पडलं आणि इथनं एक मोमेंटम दाखवली आणि शेवटच्या म्हणजेच शुक्रवारच्या सेशनला एक निगेटिव्ह कॅन्डल किंवा एक कन्सोलिडेशन कॅन्डल इथं दिली. आता इथनं सिनेरिओ काय बनू शकतो, कारण की हा जो रेट होता 47,000च्या आसपासचा, 47,000च्या आसपासचा हा एक रेजिस्टन्स होता गोल्डसाठी. कारण की इथं तुम्ही बघू शकाल खाली गेलं, इथं हाय बनवला आणि परत गोल्ड जे आहे करेक्ट झालं आणि त्याच्यानंतर एक कन्सोलिडेशन बेस बेस बनवला. ह्याला म्हणतात बेस बनवणं. हा बेस बनवला. त्याच्यानंतर एक मोमेंटम बघायला मिळाली आणि जो प्रिव्हियस रेजिस्टन्स एरिया होता 47,000च्या आसपासचा, तिथनं तो गेला आणि एक निगेटिव्ह कॅन्डल इथं बघायला ट्रेड केलेली आहे किंवा इथं आपल्याला बघायला मिळालेली आहे. तर बेसिकली आता इथनं काय घडू शकतं हे आपण सिनारिओ थोडासा अनालिसिस करूयात. नंतर तुम्हाला क्लिअर होईल की घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे. करंट लेवलला काय करू शकतो आपण हे डिस्कशन करूयात मित्रांनो. बेसिकली काय होतं हिस्ट्रीमध्ये किंवा गोल्डमध्ये काय होतं किंवा चार्ट्स टेक्निकल अनालिसिस काय सांगतो हे आपण थोडंसं पाठीमागं अनालिसिस करायचा प्रयत्न करूयात. जेव्हा तुम्ही बघू शकता, जेव्हा गोल्डमध्ये एक मोठा ब्रेकआउट, आपण वीकली चार्ट्स पहिला बघूयात, त्याच्यानंतर थोडंसं डेली चार्ट्सकडे वळूयात. सॉरी, आपण डेली चार्ट्सकडे वळूयात पहिला आणि एक थोडंसं पाठीमागं अनालिसिस करायचा प्रयत्न करूयात. जेव्हा आपण बघू शकता एक प्रिव्हियस स्ट्रॉंग ब्रेकआउट मिळतो चार्ट्समध्ये, जेव्हा स्ट्रॉंग ब्रेकआउट मिळतो तेव्हा काय घडतंय इथं बघा. या लेवलच्या आसपास या लेवलच्या आसपास तुम्हाला एक कन्सोलिडेशन ब्रेकआउट बघायला मिळाला. आपण लेटेस्ट सिनारिओज बघूयात की लेटेस्ट सिनारिओ म्हणजे म्हणजे आपली जी मेन रॅली आहे किंवा गोल्डची मोठी मोमेंटम जी आहे ती 30,000 पासून अराउंड चालू झाली ती 30,000 पासून चालू झाली ती. इथं या लेवलच्या आसपास एक स्ट्रॉंग ब्रेकआउट मिळाला. त्याच्यानंतर गोल्ड मोमेंटम दिला आणि ऑलमोस्ट 34,000 तिथनं परत गेला. ही आहे 30,000च्या लेवलच्या आसपासची 30,000चे लेवल. ठीक आहे. इथनं गोल्ड वरती गेलं. वरती जाऊन 34,000 पासनं परत खाली आलं. जेव्हा फर्स्ट टाईम ब्रेकआउट होतो टेक्निकलमध्ये, फर्स्ट टाईम जेव्हा ब्रेकआउट होतो, तेव्हा हे सांगितलं जातं, की परत त्याच लेव्हलच्या आसपास गोल्ड जाऊ शकतो. कुठलीही कमोडिटी किंवा कुठलीही वस्तू ती परत त्याच्या लेव्हलला येते आणि नंतर एक नवीन ब्रेकआउट जो मिळतो, तो स्ट्राँग ब्रेकआउट किंवा एक मोठा ब्रेकआउट असतो. सेम वे इथं तुम्ही बघू शकता 30,000 पासून रॅली चालू झाली. 30,000 पासून 34,000 गेला. 34 पासून त्याच लेव्हलला परत गोल्ड जे आहे 30,000च्या आसपास आलं आणि नंतर एक स्ट्राँग मोमेंटम तुम्हाला किंवा एक मोठी मोमेंटम जी आहे ती गोल्डमध्ये तुम्हाला बघायला मिळाली. सेम वे 40,000 पर्यंत गेलं. 40,000 नंतर काय घडलं हे बघूयात. 40,000 नंतर
सेम वे इथं तुम्ही बघू शकता, इथे एक ब्रेकआउट बघायला मिळाला तुम्हाला. ब्रेकआउट किंवा आपण पहिलं कन्सोलिडेशन बघायला मिळालं. 40,000 ला जेव्हा गोल्ड पोहोचलं, त्याच्यानंतर एक छोटं करेक्शन मिळालं. प्राइस कन्सोलिडेशन मिळाली. प्राइस कन्सोलिडेशन झाल्यानंतर एक परत ब्रेकआउट इथं तुम्ही बघू शकता. हा ब्रेकआउट परत 44,000 पर्यंत घेऊन गेला त्याला. गोल्ड प्राइस जे आहे ते 44,000 घेऊन गेले फ्रॉम 36,700 पासून. म्हणजेच जो प्रिव्हियस ब्रेकआउट होता, तिथनं गोल्ड परत वरती गेलं आणि तुम्ही बघू शकता मार्चच्या एंडला तो तिथनंच परत फिरला. या लेव्हललाच का आला? इथनंच का परत फिरला? याच्या खाली जाऊ शकत होता. परंतु इथं जे बायर होते, या रेटला जे बायर होते, ज्यांनी आत्तापर्यंत बाईंग नव्हतं केलं किंवा एक जे इन्स्टिट्यूशनल बायर असतात, ते प्राइसच्या पाठीमागे न पळता ते वेट करतात परत त्या लेव्हलच्या प्राइसला म्हणजे त्याच लेव्हलला जेव्हा गोल्डची प्राइस येईल, तेव्हा ते बाईंग करतात आणि इथनं एक स्ट्राँग बाईंग बघायला मिळतं आणि हा जो बाईंग आला तुम्हाला अराउंड 35,000 टू 36,000 पासनं 36,000 पासनं जे बाईंग आला तुम्हाला, ते गोल्डला तुम्ही बघू शकता गोल्ड कुठपर्यंत गेला 56,000 या लेव्हलपासनं तुम्हाला 56,000 पर्यंत गोल्ड परत म्हणजेच ऑलमोस्ट 20,000 वरती तुम्हाला गोल्ड मिळालं. परंतु आता सिनेरिओ काय आहे हे बघूयात. हे आपण प्रिव्हियसली बघितलं. पण करंट स्टेजला काय करू शकतो हे महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याला. तर त्याच्यावरती एनालिसिस करूयात. त्याच्यासाठी एनालिसिस करायला जसं मी प्रिव्हियसली तुम्हाला सांगितलं, की एक मोठा ब्रेकआउट तुम्हाला बघायला मिळाला त्याच्यानंतर तो रिटेस्ट होतो. सेम वे जेव्हा गोल्ड हे 36,000 पासून वाढत होतं, तेव्हा अराउंड 44,000 पर्यंत ते कन्सोलिडेशन ब्रेकआउट तुम्हाला या रेंजमध्ये बघायला मिळालं. म्हणजे प्राइस वरती गेली, कन्सोलिडेशन झालं. कन्सोलिडेशन झाल्यानंतर इथे एक प्राइस ब्रेकआउट बघायला मिळाला होता. म्हणजेच हा जी लेव्हल आहे 44,000 ची जी लेव्हल होती, तिथं गोल्ड एक्स्पेक्ट होतं, की परत खाली मिळेल आणि तिथनं एक अक्युमुलेशन होईल. अक्युमुलेशन म्हणजेच इथं बाईंग परत मिळू शकते. तर सेम वे करंट स्टेजला काय झालं, तसंच झालेलं आहे. आपण बघू शकतो, की गोल्डमध्ये करंट स्टेजला एक स्ट्राँग कन्सोलिडेशन तुम्हाला झालेलं दिसतंय, या लेव्हलच्या आसपास. इथं तुम्ही बघू शकता कन्सोलिडेशन प्राइस खाली पडल्यानंतर प्राइस कन्सोलिडेशन झाल्या, एक स्ट्राँग ब्रेकआउट मिळाला आणि त्याच्यानंतर एक छोटं करेक्शन बघायला मिळतंय. आता इमिजिएट रेझिस्टन्स असल्यामुळे या लेव्हलला एक तुम्हाला कन्सोलिडेशन मिळालं. परंतु जेव्हा एक स्ट्राँग डाउनसाइड नंतर एक स्ट्राँग डाउनसाइड नंतर तुम्हाला जेव्हा प्राइस जे आहेत त्या परत वरच्या लेव्हलला येतात म्हणजेच अराउंड रेझिस्टन्स लेव्हल जी आहे करंट स्टेजप्रमाणे जी रेझिस्टन्स लेव्हल आहे, ती आहे या आसपास. इथं तुम्ही बघू शकाल ही रेझिस्टन्स लेव्हल आहे अराउंड 50,000 ची. ही 50,000 ची रेझिस्टन्स लेव्हल आहे. तर प्राइस जी आहे मोमेंटम कशी देऊ शकते हे बघूयात आपण. इथनं प्राइस मोमेंटम काय असू शकते ते बघूयात. तुम्हाला प्राइस मोमेंटम अशी काही तुम्हाला बघायला मिळू शकते इन फ्युचरमध्ये किंवा थोड्या दिवसानंतर. इथे एक तुम्हाला राउंडिंग बॉटम जो आहे, तो पॅटर्न क्रिएट होतोय. हा ब्रेकआउट मिळाला म्हणजेच प्राइस मोमेंटम दिली अशी एक करेक्शन मिळेल. करेक्शन नंतर हा जेव्हा ब्रेकआउट मिळेल, हा जो ब्रेकआउट आहे 47,000 चा जेव्हा ब्रेकआउट मिळेल, तर स्टॉक किंवा ही जी कमोडिटी आहे अराउंड 50,000च्या रेंजमध्ये परत जाऊ शकते मित्रांनो. तर या रेंजसाठी तुम्ही ट्रेडिंग म्हणून पर्पज म्हणून या कमोडिटीवरती लक्ष देऊ शकता. इन बिटवीन तुम्हाला इथं जी आहे, हा जो ब्रेकआउट आहे किंवा 49,100 पासनं 50,000 हा झोन जो आहे, हा एक रेझिस्टन्स झोन असू शकतो इमिजिएट बेसिस. हे झालं डेली चार्टवरती एनालिसिस मित्रांनो. परंतु आपल्याला लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट किंवा पुढच्या 6 महिने 1 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, तर आपण वीकली एनालिसिस करूयात. वीकली चार्टवरती काय घडतंय हे बघूयात. कारण की हा शॉर्ट टर्म ट्रेडिंग जो पुढच्या 2 महिन्यासाठी, 3 महिन्यासाठीचा व्ह्यू आहे. मॅक्स टू मॅक्स 2-3 महिन्यासाठी व्ह्यू आहे. कारण की बेसिकली इथं तुम्हाला मोमेंटमची तुम्हाला म्हटलं, की हा इमिजिएट रेझिस्टन्स असल्यामुळं तुम्हाला काही अशी मोमेंटम बघायला मिळू शकते. परंतु या रेझिस्टन्सपासनं ही जी प्रिव्हियस ब्रेकआउट आहे किंवा हा जो ब्रेकआउट आहे, जेव्हा या लेव्हलच्या आसपास रिटेस्ट होईल म्हणजे 45,500 च्या आसपास गोल्ड समजा तुम्हाला परत मिळालं, तर इथनं एक स्ट्राँग रॅली अपसाइड तुम्हाला बघायला मिळू शकते. तर या लेव्हलवरती लक्ष ठेवायचं आहे. ही जी लेव्हल आहे 45,500 पासून एक मोठा अपसाइड तुम्हाला बघू शकता आणि इथनं तुम्हाला 50,000 इमिजिएट टार्गेट्स दिसणार आहेत. तर पुढचे 2 ते 3 महिने नेक्स्ट
1 to 2 मंथ तुम्हाला 50,000साठी गोल्डमध्ये पोझिशन तुम्ही क्रिएट करू शकता. तर गोल्डमध्ये इमिजिएट टार्गेट जे आहेत ते 50,000चे आहेत ॲज पर टेक्निकल अनालिसिस. त्याच्याबरोबर तुम्ही बघू शकता कोविडचा प्रादुर्भाव जो आहे तो खूप वाढत चाललेला आहे. तर इथं त्याच्यामुळं इकॉनॉमिस्ट वीकनेस मिळू शकतो किंवा तुम्हाला इथं लॉकडाऊन व्हायचे चान्सेस होऊ शकतात. तर त्या केसमध्ये जे सेफर इन्व्हेस्टमेंट्स असतात जसं गोल्ड, ह्या गोल्ड इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला फंड्स जे आहेत ते शिफ्ट होताना दिसतील. तर त्याच्यावरती या फंडामेंटल एज वेल टेक्निकल पर्पजप्रमाणे इथं तुम्हाला एक अपसाईड बघायला मिळू शकतो. 50,000चं इमिजिएट टार्गेट आहे. बरं आपण थोडंसं पोझिशनल ट्रेड करायचा प्रयत्न करूयात. पोझिशनल एनालिसिस करायचा प्रयत्न करूयात, की पोझिशनली वीकली चार्टवरती काय घडतंय हे बघायचा प्रयत्न करूयात. इथं तुम्ही बघू शकता प्राइजेस ज्या आहेत त्या या लेव्हलपासनं एक मोमेंटम तुम्हाला बघायला मिळालेली आहे. आपण बस अगोदरही बोललो, की प्रिव्हियस ब्रेकआउटला येतो, प्राइस कन्सोलिडेट झाला, ब्रेकआउट मिळाला, इथनं खाली आलं आणि या ब्रेकआउट झाल्यानंतरचा जो रिटेस्ट आहे, या लेव्हलला म्हणतात रिटेस्ट ऑफ ब्रेकआउट. रिटेस्ट ऑफ ब्रेकआउट म्हणतात या लेव्हलला. जेव्हा अशा पोझिशन्स किंवा असा पॅटर्न्स घडतात, तेव्हा एक स्ट्राँग रॅली, एक खूपच मोठी रॅली तुम्हाला या चार्ट्स कुठल्याही स्टॉक्समध्ये किंवा कुठल्याही कमोडिटीमध्ये बघायला मिळेल. आत्ताच्या करंट सिनारिओप्रमाणे आपण बघितलेलं आहे, की इथं तुम्हाला ही जी कन्सोलिडेशन आहे, ब्रेकआउट नंतर कन्सोलिडेशन इथं झालं आणि इथनं एक रॅली बघायला मिळाली. तर या रॅलीमध्ये हा जो रॅली आहे, ही तर रिटेस्ट झालेली आहे. तर ही रॅली कंटिन्युअसली होऊ शकते का? कुठपर्यंत जाऊ शकते? हे आपण एनालिसिस करायचा प्रयत्न करूयात. आपण जसं आपलं फेव्हरेट टूल आहे, त्याचा उपयोग करूयात, की इथनं काय घडू शकतं? पहिलं बघूयात, की एनालिसिस किंवा रिट्रेसमेंट किती झालेली आहे पूर्ण रॅलीची. पूर्ण रॅली जी झाली आहे फ्रॉम 36,000-37,000 म्हणजेच 36,000 पासनं अराउंड गोल्ड मोमेंटम द्यायला चालू केलं टिल 56,000 पर्यंत गोल्ड वरती गेलेलं होतं मित्रांनो. तुम्हाला माहितीच असेल 56,000 पर्यंत गोल्ड पोहोचलेलं होतं. तर या पूर्ण रॅलीचा किती पर्सेंटेज ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता 61% ऑफ रिट्रेसमेंट 61% रिट्रेसमेंट इथं झालेली आहे. म्हणजे ही मोमेंटम तुम्हाला बघू शकता. ही मोमेंटम स्ट्राँग सपोर्ट म्हणून काम करते आणि इथनं तुम्हाला एक रॅली मिळाली. तर अराउंड 56,000 इमिजिएट टार्गेट गोल्डमध्ये राहू शकतात. तर 56,000 साठी इथं तुम्ही पुढच्या 6 महिन्यासाठी गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची इच्छा असेल, तर तुम्ही इथं 56,000च्या अपसाईड टार्गेट्स घेऊन चालू शकता मित्रांनो. बेसिकली आपल्या इथं इंडियात, भारतात आपल्या इथं गोल्ड हे ॲज अ इन्व्हेस्टमेंट, लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणून पर्पजसाठी या गोल्डमध्ये लोकं आपण इन्व्हेस्टमेंट करतो. तर या इन्व्हेस्टमेंटसाठी गोल्डचे अपसाईड टार्गेट्स काय आहेत, हे बघायचा प्रयत्न करूयात किंवा हे काढायचा प्रयत्न करूयात. आता इथं मंथली चार्टवरती जाऊयात, कारण की पुढच्या 5 ते 6 वर्षासाठी गोल्डमध्ये काय घडू शकतं, हे बघूयात. आपली रॅली जी चालू झाली ती अराउंड 31,000 पासून चालू झाली कारण की मंथली चार्ट्सवरती तुम्ही बघू शकता, की इमिजिएट सपोर्ट जो होता किंवा खालचा जो सपोर्ट होता, तो या लेव्हलच्या आसपासनं रॅली चालू झाली. इथं वरती गेला, कन्सोलिडेट झाला, परत एक मोठी रॅली बघायला मिळाली आणि एक करेक्शन बघायला मिळतंय. तर मित्रांनो, ह्याच्यात तुम्ही रिट्रेसमेंट काढलीत, या लेव्हलच्या रिट्रेसमेंट काढल्यात, तर तुम्हाला इथं बघू शकता, या रॅली इथनं चालू झाली, इथनं ते या पॉइंटपर्यंत आपल्याला बघायला मिळाले. ऑलमोस्ट 38% रिट्रेसमेंट म्हणजे बुल रॅली जी आहे, बुल मार्केटमध्ये 38% ही रिट्रेसमेंट खूप छान रिट्रेसमेंट असते. फॉर लॉंगर टर्म 38% ची रिट्रेसमेंट ऑलमोस्ट झालेली आहे आणि इथनं एक बुलिश कॅन्डल जे आहे इथं फॉर्म होतीये. हा करंटली एप्रिल मंथ हा जो आहे, हा एक अंडरगोइंग प्रोसेस आहे किंवा इथं अंडर प्रोसेस आहे हा मंथ जो आहे. करंट मंथमध्ये तुम्ही इथं मोमेंटम बघू शकता. एक स्ट्राँग मोमेंटम आलेली आहे. कंटिन्युअसली ही मोमेंटम कंटिन्युअस राहिली, तर तुम्हाला इमिजिएट टार्गेट जे आहे ते 49,900 पासनं अपसाईड तुम्हाला इथं मोमेंटम कळू शकतात आणि इथनं तुम्हाला लाँग टर्म टार्गेट जे आहेत, गोल्डला 75,000 चे पण दिसू शकतात पुढच्या नेक्स्ट 4 टू 5 इयर्ससाठी. हे मिनिमम टार्गेट धरून चाललोय मी 45,000चे 75,000चे मिनिमम टार्गेट तुम्हाला इथं 75,000 चे बघू शकतात. त्याच्या पाठीमागचं लॉजिक काय आहे? लॉजिक किंवा आपण म्हणूयात, की त्याच्या पाठीमागचं रिझन काय आहे? हे बघूयात. हे रिझन बेसिकली
तुम्ही जेव्हा जेव्हा बघितलं, जेव्हा जेव्हा तुम्हाला बघायला मिळतं की मार्केटमध्ये मोमेंटम अशी येते, तेव्हा काय घडतं ते बघा. प्राइस वरती गेली, करेक्ट झाली, त्याच्यानंतर परत एक रिट्रेसमेंट मिळाली. म्हणजेच ही जी ब्रेकआउट मिळाला, हा ब्रेकआउट जो मिळाला त्याचा आपण एक लेंथ काढूयात की किती ब्रेकआउट होता किंवा किती साईज होती त्या ब्रेकआउटची. ते बघूयात. इथनं मार्केट इथपर्यंत गेलं तर हा ब्रेकआउट मिळाला. त्याच्यानंतर बघा, हा ब्रेकआउट नंतर बरोबर त्याच पॉइंटला एक रेझिस्टन्स घेतला गोल्डनी. म्हणजेच जेव्हा 32,000 पासून ब्रेकआउट मिळाला, तेव्हा ऑलमोस्ट प्राइस जी बॉटम होती ती 26,000-27,000 ची होती. तिथनं ब्रेकआउट मिळाला 32,000 चा, 30,000 चा, 30,000 पासनं इमिजिएट रेझिस्टन्स होता. इथं बघू शकता आपण रिट्रेसमेंट किंवा इथं ब्रेकआउट मिळाल्यानंतर प्राइस वरती गेले आणि याच लेव्हलला का अडकली? त्याच्या पाठीमागचं रिझन टेक्निकल रिझन आहे. तुम्ही इथं बघू शकता मी प्राइस ब्रेकआउट बघितलं. त्याच्यानंतर इथं प्राइस परत एक मोठ्या रिट्रेसमेंट नंतर करेक्ट झालेल्या आहेत. तर इथनं तुम्हाला इन केस रिट्रेसमेंट मिळालं किंवा इथनं तुम्हाला एक बाउन्स बॅक मिळतोय किंवा ब्रेकआउट मिळतोय इन टर्म्स ऑफ मंथली चार्ट्स, तर कुठपर्यंत जाऊ शकतं हे बघूयात. त्याचा उपयोग आपण कशा करणार आहोत, हे रिट्रेसमेंट काढण्याकरिता फिबोनाची रिट्रेसमेंट टूल जो आहे आपला एक्सटेन्शन टूल, त्याचा उपयोग करूयात. तर इमिजिएट टार्गेट जे बघतायत आपण बघूयात इमिजिएट टार्गेट्स काय मिळत आहेत. इमिजिएट टार्गेट्स आपण बघितलं की 56,000चे इमिजिएट टार्गेट आहे, परंतु इथनं मार्केटमध्ये सेम रॅली कंटिन्यू राहिली तर तुम्हाला 69,000चे जे ब्रेकआउट्स आहेत, 69,000चे जे लेवल्स आहेत, हे टार्गेट्स तुम्हाला बघायला मिळतात. आणि हे जे टार्गेट्स आहेत, हे खूप स्ट्रॉंग टार्गेट आहेत. 75,800चे 75,800चे टार्गेट जे आहेत, तुम्हाला पुढच्या 4 ते 5 वर्षात तुम्हाला 75,000चे टार्गेट्स गोल्डमध्ये तुम्हाला लाँग टर्मसाठी बघू शकता मित्रांनो. तर बेसिकली गोल्डमध्ये बुलिशनेस चालू राहिलेला आहे. इथनं कुठलीही अपॉर्च्युनिटी गेली नाहीये, कारण की भलेही मार्केटमध्ये एक शॉर्ट टर्ममध्ये बाउन्स बॅक मिळालाय, परंतु लाँग टर्ममध्ये इथं अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे. आता आपण शॉर्ट टर्म थोडंसं बघूयात, की शॉर्ट टर्ममध्ये काय घडू शकतं. आपण जसं बघितलं, की या ब्रेकआउटला तुम्ही ट्रेड करू शकता. हा ब्रेकआउट झाला तर तुम्ही ट्रेड करू शकता किंवा इथनं मार्केट असंही घडू शकतं, की प्राइस इथं इथं रिटेस्ट होईल. या रिटेस्ट नंतर एक स्ट्रॉंग कंटिन्युअसली रॅली होऊ शकते आणि इथनं इमिजिएट 56,000चे टार्गेट्स तुम्हाला बघायला मिळतात. म्हणजेच 46,000 वरती 46,000च्या वरती तुम्हाला ऑलमोस्ट 10,000चे टार्गेट्स बघायला मिळतील. म्हणजेच ह्याचं मी पर्सेंटेज वाईज कॅल्क्युलेशन करायला गेलो तर ऑलमोस्ट 20% to 25% इमिजिएट रिटर्न्स तुम्हाला पुढच्या नेक्स्ट 3 to 6 मंथ्समध्ये या कमोडिटीमध्ये तुम्हाला बघायला मिळू शकतात. तर या कमोडिटीवरती आपण लक्ष ठेवूयात. इथं एक स्ट्रॉंग ब्रेकआउट बघायला मिळालेला आहे. तर या ब्रेकआउटचा उपयोग घेऊन आपण इथं ट्रेड करू शकतो किंवा शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट करू शकतो. बेसिकली इथं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर या ट्रेडलाही इथं एंट्री करू शकता. कारण की इथनं अपॉर्च्युनिटी माहिती नाहीये, की इथनं 56,000 जाणार इमिजिएटली. समजा खाली तुम्हाला मिळालं ब्रेकआउटला, जे ब्रेकआउट रिटेस्ट लेव्हल आहे. आपण इथं लिहून घेऊयात ब्रेकआउट रिटेस्ट. ब्रेकआउट रिटेस्ट लेवल जी आहे, ती आहे आपली 46,000ची. इथं तुम्ही बघू शकता 46,000ची लेवल आहे. 46,000ची आपण चांगल्या पद्धतीने लिहूयात, की ही जी लेवल आहे, ही ब्रेकआउट रिटेस्ट आहे. ती आहे 46,000ची लेवल. म्हणजे 2 सिनेरिओ येऊ शकतात. इथनं मार्केटमध्ये किंवा कमोडिटीमध्ये इथं असं एक घडू शकतं. दुसरा सिनेरिओ आहे, की प्राइस इथं आणि या लेव्हलला परत येईल 46,000 आणि तिथनं एक मोठी रॅली मिळू शकते तुम्हाला. तर इथं तुम्ही काही पार्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि समजा खाली मिळाली 46,000च्या आसपास, तर तिथनं तुम्हाला एक स्ट्रॉंग रॅली अपसाइड बघायला मिळू शकते. तर इथं तुम्ही इमिजिएटली एक छोटी अमाउंट, स्मॉल क्वांटिटी ऑफ इन्व्हेस्टमेंट्स इथं या करंट लेव्हलला किंवा या ब्रेकआउटला जरूर करावेत मित्रांनो. इथनं तुम्हाला एक स्ट्रॉंग अपसाइड बघायला मिळू शकते. इमिजिएट टार्गेट 50,000चे आहेत आणि त्याच्यावरती 56,000चे अपसाइड तुम्हाला बघायला मिळू शकतात. थँक मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच व्हिडिओ आपण घेऊन येत असतो आपल्या चॅनलवरती. तर या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका मित्रांनो. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जे बटन दिलेलं आहे त्याच्यावरती जरूर क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांमध्ये शेअर करायचा प्रयत्न करा. थँक जय हिंद.